नमस्कार वाईटी फॅमिली। पहा, कुंती पुत्र पांडव आणि माता कुंती जेव्हा अरण्यामध्ये वनवासासाठी गेले होते तेव्हा सत्यनारायणची पूजा घालायचे आणि त्या सत्यनारायणच्या पूजेसाठी माता कुंती खास एका पदार्थापासून सत्यनारायणचा प्रसाद बनवायचे। पहा, अगदी त्याच पदार्थापासून म्हणजे माता कुंती ज्या पदार्थापासून हा सत्यनारायणचा प्रसाद बनवायचे ज्या पद्धतीने, अगदी त्याच पदार्थापासून आणि तीच पद्धत फॉलो करून आज आपण पांडवकालीन सत्यनारायण पूजेचा आज आपण प्रसाद बनवणार आहोत। तर वाईटी फॅमिली, तुम्हाला पण माता कुंती ज्या पदार्थापासून हा सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवायचे आणि ज्या पद्धतीने बनवायचे हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक। भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 17 जून 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूया। पहा वाईटी फॅमिली, प्रथम गॅस सुरू करायचा। गॅसवरती कढई तापत ठेवायची। कढई छान तापली की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा छान असं तूप घालायचं आहे। तूप छान असं वितळायला लागलं की त्यामध्ये घरी बनवलेला हा जाड रवा या तुपामध्ये घालायचा आहे। आता गॅस बारीक करायचा आणि छान असा खमंग हा घरी बनवलेला रवा ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। आता हा रवा घरी कसा बनवला हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच। तर पहा, खमंग असा हा रवा या तुपामध्ये भाजून घेतल्याच्या नंतर हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। तब्बल हा रवा भाजायला 15 मिनिटं लागतात। पहा, कारण हा घरी बनवलेला रवा आहे त्याच्यामुळं 15 मिनिटं सहज लागतात हा रवा भाजून घ्यायला। तर अशा पद्धतीने हा रवा आपण भाजून घेऊन एका प्लेटमध्ये काढलेला आहे। आता ज्या कढईमध्ये आपण रवा भाजून घेतला त्याच कढईमध्ये पुन्हा तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये एक पिकलेलं केळ ॲड करायचं आहे आणि ते पिकलेलं केळ छान असं खमंग तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। तुपामध्ये केळ परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये साखर घालायची आहे आणि साखर घातल्याच्या नंतर पुन्हा केळ आणि साखर एकत्र छान असं हे या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। पहा, आता यामध्ये आपल्याला मनुके घालायचे आहेत। मनुके घातल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आहे। 1.5 ग्लास पाणी ॲड केल्याच्या नंतर दणदणीत छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। दणदणीत छान उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपण बदाम कुटून घालायचे आहेत। बदाम कुटून घातल्याच्या नंतर यामध्ये आपण जो जाड रवा भाजून घेतलेला आहे ना, हा जाड रवा यामध्ये घालायचा आहे। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चिमूटभर असं मीठ घालायचं आहे। पहा, चिमूटभर मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं या प्रसादाला होऊन द्यायचं आहे। 5 मिनिटाच्या नंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि पहा, अशा पद्धतीने आपला हा पांडवकालीन सत्यनारायण प्रसाद आपला हा तयार झालेला आहे। तर पहा वाईटी फॅमिली, अशा पद्धतीने माता कुंती सत्यनारायण पूजेच्या वेळेस अशा पद्धतीने हा सत्यनारायण प्रसाद करायचा। पहा, माता कुंती ज्या पद्धतीने हा सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवायचा अगदी तीच पद्धत फॉलो करून आपण हा सत्यनारायण पूजेचा हा प्रसाद आपण हा बनवलेला आहे। तर पहा वाईटी फॅमिली, अशा पद्धतीने हा पांडवकालीन सत्यनारायण पूजेचा आज आपण प्रसाद बनवलेला आहे। आता हा प्रसाद माता कुंती कोणत्या पदार्थापासून बनवायच्या ते मी तुम्हाला सांगते। माता कुंती काय करायच्या की जेव्हा सत्यनारायण पूजा घालायची असेल त्याच्या 2 ते 3 दिवस आधी रात्रभर ब्राऊन राईस हा रात्रभर पाण्यात भिजत ठेवायच्या। दुसऱ्या दिवशी सकाळी हा ब्राऊन राईस पाण्यामधून उपसून काढून स्वच्छ धुवून छान अशा कॉटनच्या फडक्यावरती सुकवायच्या सावलीमध्ये आणि त्याचा सुंदर असा हा जाड रवा बनवायचा
आणि अशा पद्धतीने हा सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवायचा पहा। पण सत्यनारायण पूजेसाठी जो रवा वापरतो हा पॉलिश केलेल्या तांदूळापासूनचा बनवलेला रवा वापरतो पहा। पण तेव्हा पॉलिश विदाऊट पॉलिशचे जे ब्राऊन राईस म्हणजे लाल तांदूळ असायचे त्या तांदूळापासून हा जाड रवा बनवला जायचा आणि ह्या जाड रव्यापासून सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवायचा पहा। खूप उत्कृष्ट लागतो हा प्रसाद, खूप सुंदर लागतो पहा। आणि आपण पण आज हा प्रसाद ज्या पद्धतीने माता कुंती हा सत्यनारायणचा प्रसाद बनवायच्या अगदी तीच पद्धत फॉलो करून आजचा हा आपण पांडवकालीन सत्यनारायण पूजेचा आजचा हा प्रसाद बनवलेला आहे। तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा पांडवकालीन सत्यनारायण पूजेचा आजचा हा प्रसाद? आवडला का तुम्हा सर्वांना? मला कमेंट करून नक्की कळवा। हुश, 8 महिने, तब्बल 8 महिने लागले ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पहा। म्हणजे आजचा हा जो व्हिडिओ बनवलाय, हुश, तब्बल फायनली 8 महिन्यानंतर ही सर्व माहिती मी तुमच्यासोबत शेअर करू शकले आहे। म्हणजे वायटी फॅमिली, ही सर्व माहिती मिळवण्यासाठी मला 8 महिन्यांचा कालावधी लागला पहा। इंटरनेटवरती ह्याची कुठेच माहिती नाहीये। ही जी माहिती मी तुमच्यासोबत आज शेअर केली सर्व, ही माहिती कुठेच इंटरनेटवरती नाहीये। ही माहिती तुम्हाला धार्मिक ग्रंथांमध्ये आणि काही पुस्तकांमध्ये ही सर्व माहिती तुम्हाला भेटेल। एवढी माहिती मला भेटली तेवढी माहिती मी तुमच्यासोबत आज ही शेअर केलेली आहे। तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? मला कमेंटद्वारे नक्की कळवा। मला कमेंटद्वारे कळवण्याआधी नक्की तुम्ही पण घरी हा पांडवकालीन सत्यनारायण पूजेचा प्रसाद तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा पांडवकालीन सत्यनारायण पूजेचा प्रसाद हा बनवला आहे, हा तुम्हाला कसा वाटला ते। फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।